ज्या ड्रग्स तस्कर ललित पाटीलनं गेले 2 दिवस महाराष्ट्राचं राजकारण, गुन्हेगारी जगत आणि पोलीस सगळे हादरवून सोडलेत, त्या ललित पाटील प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होतात। हायकोर्टानं दणका दिल्यानंतर राज्य सरकारनं ससून हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांची उचलबांगडी केली आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक डॉक्टर देवकाते, प्रवीण देवकाते यांना निलंबित केलं। या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हे दोनच लोक होते का? प्रवीण देवकाते यांना का निलंबित केलंय? त्यांची याच्यामधली चूक काय आहे? नेमका ललित पाटील हा कुणाकडून उपचार घेत होता, कशाचे उपचार घेत होता, ह्याची माहिती अजूनही समोर आलेली नाही। रिपोर्ट्स हे गोपनीय असल्याच्या नावाखाली लपवले जातात आणि त्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे, ज्यांचा थेट सहभाग आहे, त्यांना बाजूला ठेवून कुणाला बळीचा बकरा केला जातंय का? दरवेळी आपण व्यवस्थेत जे पाहतो, मोठा मासा हा छोट्या माशाला गिळतो, स्वतः जिवंत राहतो, तशाच पद्धतीचं काहीतरी या ललित पाटील प्रकरणातल्या चौकशीमध्ये घडतंय का? हे सगळं विचारायचं कारण म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे डॉक्टर प्रवीण देवकाते हे निलंबित झालेत ते आपल्या सोबत न्यूज 18 लोकमतवरती आहेत। नेमकं या ललित पाटीलला ससून रुग्णालयात आणल्यापासून त्याच्यावर कुठले कुठले उपचार झाले, कसे कसे उपचार झाले, कुणी कुणी केले, हे डॉक्टर प्रवीण देवकाते आपल्याला सांगतायत। आणि ते सांगायचं कारण एकच आहे, त्यांच्या संपूर्ण करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जी चूक त्यांनी केली नाही त्याची शिक्षा त्यांना मिळाली असा त्यांचा दावा आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊ। ज्या गोष्टी ते सांगतायत त्या नेमक्या काय आहेत, देवकाते नेमके काय गौप्यस्फोट करतायत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत। देवकाते एक्सक्लुझिव्ह बातचीत करतायत न्यूज 18 लोकमत सोबत। या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं आणि त्यांच्यावरती कारवाई का झाली, हे सगळे प्रश्न आपण त्यांना खुलासेवार विचारणार आहोत। सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्ही निलंबित झालात, यात तुमचा दोष आहे की नाही? जर दोष असेल तर तो काय, जर तो नाहीये तर तो का नाहीये, हे तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही स्पष्ट करा। नेमकं या प्रकरणामध्ये काय झालं, चौकशी अहवालामध्ये तुम्हाला काय काय विचारण्यात आलं, तुम्ही ललित पाटीलला किती दिवस ठेवून घेतलं होतं, त्याच्यावरती काय उपचार केले होते, त्याला पुन्हा माझ्याकडे नको किंवा माझ्याकडची ट्रीटमेंट संपली असं कधी कळवलं होतं, लेखी कळवलं होतं का, त्याच्या नोंदी आहेत का, आणि या सगळ्यामध्ये कुणाचा सहभाग आहे ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ललित पाटील हा एक कैदी म्हणून आलेला होता। तर आम्ही सगळे हॉस्पिटलमधले डॉक्टर्स जे आहेत ते कुठल्याही कायद्याला तो कैदी म्हणून नाही ट्रीट करत, तर आम्ही पेशंट म्हणून ट्रीट करतो। त्याचं बॅकग्राऊंड आम्हाला काहीही माहिती नसतं। तर तो जेव्हा आला होता तेव्हा तो सुरुवातीला 4 जूनला डॉक्टर राखी गोसावी म्हणून आहेत चेस्ट फिजिशियन, त्यांच्या युनिटच्या अंडर ॲडमिट झालेला होता। त्याच्यानंतर त्यांनी 7 तारखेला बॅक एकसाठी कॉल दिलेला होता। तर 7 तारखेला आमच्या डॉक्टरांनी बघून त्याला ॲडमिट करण्याची गरज आहे असं सांगितलेलं होतं। तर दरम्यानच्या काळामध्ये त्याला गोळ्या, औषधं, रेस्ट आणि बाकीच्या गोष्टींनी, फिजिओथेरपीने वगैरे आम्ही बघितलं। पण साधारण एक 7 दिवसांमध्ये आमच्या लक्षात आलं की नाही, आपल्याला ह्याला ॲडिशनल तपासणी म्हणजे MRIची गरज आहे। तर साधारण 14 जूनला आम्ही तसं जेल अथॉरिटीचे आहे, कारण की या बाबतीमध्ये जेलचं ओपिनियन महत्त्वाचं असतं, कारण जेलचे सुपरिटेंडंट हेच त्यांचे पालक असतात। त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक तपासणी त्याची जी आहे, त्याची कन्सेप्ट किंवा खर्च जो आहे तो जेलच्या सुपरिटेंडंटकडून आम्हाला त्यांचं अप्रुव्हल मागायचं असतं। तर ते आम्ही वेळोवेळी पाठवून दिलेलं आहे, 14 तारखेलाही पाठवून दिलेलं आहे। तर दरम्यानच्या काळामध्ये त्याचा जो आजार आहे पोटदुखीचा आणि हर्नियाचा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी आधीचे जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, डॉक्टर हरीश उमरजकर, तर त्यांना मी रेफर केलेलं आहे आणि ते डॉक्टर SS ठाकूर यांच्या युनिटमध्ये आहे। सरांना मी भेटलो, सरांशी मी चर्चा केली, सरांनी पेशंट जो आहे तर त्याची माहिती घेतलेली उमरजकर डॉक्टरांकडून आणि त्या दोघांनी मिळून त्याच्यावरती बेरियाट्रिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा त्यांनी प्लॅन केलेला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढं तपासणी करायचं ठरवले। मी सरांनाही सांगितलं त्याच्यामध्ये, कारण साधारणतः 19 तारखेला मी भेटून हे सांगितलेलं होतं, त्यांना कॉल दिलेला होता। 7 तारखेला ॲडमिट झाले, आता 12 दिवस झालेले होते। मी सरांनाही म्हटलं की सर, माझ्याकडची ट्रीटमेंट झालेली आहे पूर्ण, माझ्याकडे मेजर ट्रीटमेंट नाही आहे, तर तुम्ही तुमच्याकडे ट्रान्सफर घ्या। तर सरांनी म्हटलं की नाही, आता ते शेवटी सुप्रीम अथॉरिटी पडतात, ते सिनियर आहेत, तर ते मला म्हणाले की नाही, ही तपासणी एवढ्या करून घे आणि मग मी बघतो म्हणून असं। मग त्यांनी ठराविक तपासण्या ह्या वेळोवेळी करत राहिलेल्या आहेत आणि त्या करत असताना म्हणजे वास्तविक तुमच्याच कस्टडीत ठेवून माझ्या ते म्हणाले की तुझ्याकडेच राहू द्या, ह्या तपासण्या करू देत असं। कारण की युजली असं कुठलाही पेशंट कोणाच्या अंडर असताना असं असतं की दुसरा विभाग कधी त्याच्यावरती उपचार करत नाही किंवा त्या टेस्ट करायला सांगत नाही, त्यांच्याकडे वर्ग करून घेतो। म्हणजे ऑपरेशनचा असला की आम्ही त्यांच्याकडून तपासण्या करून घेतो आणि मग हे करतो।
तर त्याच्यामध्ये असं आहे की मग त्यांनी सांगितलेलं तपासण्या आम्ही वेळोवेळी प्रत्येक गोष्टीला मोठी प्रक्रिया असते, ओपिनियन लागतं, जेल सुपरिटेंडंटचं पण पत्र लागतं, खर्चासाठी अपॉइंटमेंट्स लागतात वेगवेगळ्या डॉक्टरांच्या. तर त्याप्रमाणे सगळ्यांच्या अपॉइंटमेंटनुसार एक एक तपासणी ज्यांनी सांगितलेल्या तपासण्या त्या मी करत गेलो. आणि वेळोवेळी त्या तपासण्या झाल्या की मी सुप्रीम अथॉरिटीला जाऊन भेटायचो, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते बोलवून घ्यायचे, हे तपासण्या झाल्या सर पुढं काय, मग ते अजून काही तपासण्या सांगायच्या. असं करत करत साधारणतः 1.5 महिना गेल्यावरती माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी फिशे आहे याच्या मागे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची 12 दिवसांची ट्रीटमेंट झाल्यानंतर संजीव ठाकूरांना भेटून तुम्ही काय उपचार केलेत, त्याला तुमच्याकडे ठेवायची गरज नाही हे सगळं कळवलेलं होतं. त्यानंतर 100%. संजीव ठाकूरांनी तुमच्याच कस्टडीमध्ये त्यांच्या बॅरेट्रिकच्या काही टेस्ट करायला लावल्या, बरोबर? 100% त्याच आहेत त्या. आता त्यानंतर तुम्ही परत संजीव ठाकूरांना भेटलो, मी वारंवार भेटलो. म्हणजे मधल्या 1.5 महिन्याच्या काळात मी 3 ते 4 वेळा भेटलो. दरवेळेस जायचो, तरी त्यांनी त्यांच्याकडे ट्रान्सफर करून घेतलं. तरी ते दरवेळेस म्हणजे डॉक्टर उमरजकर जे आहेत ते वेळोवेळी येऊन तपास, ते दोघांचं म्हणजे एकमेकांशी डिस्कस करूनच सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. तर त्या म्हणजे त्या सगळ्या पेपरवरती नमूद आहेत की केस डिस्कस विथ डॉक्टर ठाकूर. तर या सगळ्यांमध्ये ही सगळी कल्पना डॉक्टर ठाकूरांना होती आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे सगळं झालेलं होतं. मग मला असं 1.5 महिन्यानंतर फिशी वाटलं की माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून काहीतरी हे वाटते, म्हणून मी त्यांना सांगलो, भेटलो आणि मी ऑन पेपर कॉलही दिला. म्हणजे यावेळेस आम्ही लेखी दिलेला आहे. 11/8 कॉल आहे. 11/8 कॉल आहे. नंतर त्यांनी तो 11 ऑगस्टला तुम्ही संजीव ठाकूरांना लेखी दिलं की याला तुमच्याकडे वर्ग करून घ्या. आणि त्याच्यानंतर तरी देखील त्यांनी कॉल 14ला अटेंड केला आणि त्याच्यामध्ये देखील परत ट्रान्सफर घ्यायची तयारी नाही दाखवलेली त्यांनी. आणि त्यांनी पुढे परत तपासण्या देत राहिले. त्याच्यानंतर मग त्या तपासण्या परत आम्ही करून घेत राहिलो आणि असं मग 2 ते 3 वेळा ऑन पेपर कॉल झाले. मग 29-30 सप्टेंबरला एक दिला, 30 ऑगस्टला दिला आणि 1 सप्टेंबरला परत दिला. सरांना मी भेटलो, म्हणलं सर लेखी कॉल दिले, परत व्हर्बली पण म्हणजे तोंडी सुद्धा जाऊन तुम्ही सांगितलं 11 ऑगस्ट नंतर. हा, 11 ऑगस्ट नंतर तोंडीही सांगितलं. तपासण्या करत राहिलो कारण की माझं काम आहे ते की एखाद्या सुप्रीम ऑथॉरिटीने सांगितल्यावरती मी त्याला नाही म्हणू शकत नाहीत, किंवा पेशंटच्या बाबतीत मग निग्लिजन्स केला जातो की ह्यांनी तपासण्या सांगितलं आणि मी का नाही केल्या, असं आहे. कारण की माझ्या कस्टडीत असला तरी तो पेशंट आहे, शेवटी माझ्याकडे निग्लिजन्सची तक्रार दाखल झाली, असं आहे. मग शेवटी त्यांनी असं करून 1 सप्टेंबरला त्यांच्याकडे ट्रान्सफर घेतलेला आहे आणि तिथून पुढे तो त्यांच्याकडे जवळपास महिनाभर होता. तुम्ही पहिल्यांदा किती तारखेला सांगितलं होतं तुमच्याकडचे उपचार संपले? 11 ऑगस्टला लेखी आणि व्हर्बली मी 19ला सांगितलं, 19 जूनला. 19 जूनला म्हणजे तुमच्याकडे आला तो 7 जूनला. 12 दिवस झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कळवलं की माझ्याकडचे उपचार संपले, त्याच्या पोटदुखीसाठी तुमच्याकडे गरज आहे. तेव्हापासून तोंडी सांगितल्यापासून म्हणजे 19 जून पासून त्याला ताब्यात कधी घेतलं यांनी? त्याला ताब्यात 1 सप्टेंबरला ट्रान्सफर करून 1 का 2. मग त्याच्यानंतर तो जवळपास महिनाभर होता. आता याच्या बॅकग्राऊंडची आम्हाला काही कल्पना नाही, तरी पण कसं आहे की पेशंट म्हणून या दरम्यानच्या कालावधीमध्ये मी ट्रीट केलेला आहे सिनियरच्या ॲडवाईसनुसार, आणि त्याला एक ऑपरेशनची गरज आहे या कारण की त्याचे तज्ज्ञ ते आहेत, गरज होती की नव्हती ते सांगणार. तर त्या एक मानसिकतेच्या दृष्टिकोनातून आणि ॲज अ डॉक्टर म्हणून मी तपासण्या केलेल्या आहे त्याच्यामध्ये. आणि एवढं होऊन देखील परत नंतर महिना झाला त्यांच्या कस्टडीमध्ये असताना, म्हणजे त्यांच्या अंडर असताना 1 महिना झाल्यानंतर तो त्या गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे. त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे असं मला म्हणायचं आहे. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मी तपासण्या केल्या, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट केली, मी माझ्या सिनियरचं ऐकलं किंवा माझ्या वरिष्ठाचं ऐकलं, ॲज अ पेशंट म्हणून मी सगळं ट्रीट केलं, तर ह्याच्यामध्ये माझा काय दोष आहे? त्यांच्या अंडर असताना हा गुन्ह्यात सापडला गेलेला आहे, त्यांच्या युनिटच्या अंडर असताना तो पळून गेलेला आहे, तरी पण माझं निलंबन म्हणजे माझा बळीचा बकरा केलेला आहे असं माझं म्हणायचं आहे. आणि ह्याच्यामुळे माझ्या सगळ्या करिअरवरती गदा आलेली आहे आणि सगळं म्हणजे मी खूपच मनस्तापामध्ये म्हणजे माझी फॅमिली आणि सगळेजण सफर झालेले. ठीक आहे, तुम्ही चौकशी समितीने जेव्हा तुम्हाला बोलवलं तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींची कल्पना त्यांना दिली होती का? चौकशी समितीमध्ये मला सगळीकडे त्यांनी म्हणजे जे आहेत ठाकूर सर किंवा काय, तर त्यांनी मला सगळं या प्रकरणामध्ये मिसगाईड केलेलं आहे. ते म्हणाले की नाही, चौकशी समिती आपल्या पाठीमागे आहे आणि तुम्ही काय ट्रीटमेंट दिली तुमच्या अंडर असताना एवढंच सांगा, ॲज अ ऑर्थोपेडिक म्हणून तुम्ही सर्जरीच्या ट्रीटमेंटमध्ये घुसू नका असं सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे मी जी ऑर्थोपेडिकची ट्रीटमेंट होती की रेस्ट, फिजिओथेरपी, हे गोळ्या औषधं वगैरे एवढी दिलेली आहेत. 12 दिवसाची ही माहिती तुम्ही चौकशी समितीला पण दिली? माझ्या अंडर जेवढा होता पेशंट तेवढा ह्याच्यामध्ये दिलेली आहे. पण हे बाकीचं मी हेही सांगितलं की डीन सरांनी किंवा उमरजकर सरांनी त्यांना बेरियाट्रिक सर्जरी प्लॅन केलेली होती आणि हा सगळा कालावधी जो आहे
तो सगळा प्लॅनिंगमध्ये गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या ऑपरेशनचे जे तपासण्या आहेत त्याच्यामध्ये गेलेला आहे. त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. तरी पण त्यांनी मलाच दोषी ठरवलेलं आहे. ठीक आहे. हे डॉक्टर प्रवीण देवकाते आहेत. ललित पाटील प्रकरण, ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरण जे गेले 2 महिने राज्यभर गाजतंय, त्याच्यामुळे राजकीय भूकंप झालेत. अनेक मंत्र्यांची नावं त्याच्यामध्ये आली किंवा आरोप जे आहेत ते आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावरती होत राहिले. चौकशी समितीनं रिपोर्ट तयार केल्यानंतर तो रिपोर्ट जो आहे तो दडवण्याचा प्रयत्न झाला आणि जेव्हा समोर आला तेव्हा त्याच्यात सगळ्यात मोठा फटका बसलाय तो या डॉक्टर प्रवीण देवकातेंना, ज्यांच्याकडे ललित पाटील हा 12 दिवस उपचारासाठी होता. पाठदुखीच्या उपचारानंतर यांनी त्याच्यावरती उपचार केल्यानंतर वारंवार डॉक्टर संजीव ठाकूर जे अधिष्ठाता आहेत डीन ससूनचे होते, त्यांना हे कळवलेलं होतं की आता त्यांच्याकडचे उपचार संपलेत. त्यांनी जो पुढचा पोटदुखीचा किंवा हार्नियाचा जो त्रास होतोय त्याच्या ज्या टेस्ट सांगितल्यात त्याच्यासाठी त्याला वर्ग करून घ्यावं, म्हणजे ट्रान्सफर करून घ्यावं त्यांच्या डिपार्टमेंटला, त्याला माझ्याकडे ठेवू नका. आता ही उतरण जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे. एका ससून हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलचा सुप्रीम ऑफिसर डीन ज्युनियर डॉक्टरला हे सांगतो की नाही त्याला तुमच्याकडेच ठेवा, तुमच्याकडेच या तपासण्या त्याच्या करून घ्या. हे सजेस्ट करायसाठी डॉक्टर उमरजकर जे आहेत त्यांच्या सहीनं तपासण्या दिल्या जातात. डॉक्टर देवकाते त्या तपासण्या करून घेतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 2.5 महिने जातात, 2 महिने जातात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 ते 2.5 महिने जातात. त्यानंतर शेवटी जेव्हा देवकातेंच्या लक्षात येतं की आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवून काहीतरी गडबड सुरू आहे, तेव्हा ते लेखी देतात. त्यानंतर राग जो आहे तो थेट देवकाते यांच्यावरती येतो आणि त्याला साधारण 15-20 दिवसांनंतर सप्टेंबरमध्ये वर्ग करून घेतलं जातं. या 1 महिन्यामध्येच ड्रग तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्ये ड्रग्जची विक्री, त्याची कस्टडी या सगळ्या गोष्टी करायला लागतो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. सगळ्या प्रकाराची माहिती पुणे पोलिसांना मिळते. ते गुन्हा दाखल करतात, तपास करतात आणि त्यातून हे सगळं सत्य जे आहे ते उजेडात येतं. मात्र या सगळ्यामध्ये जी चौकशी समिती होती त्या चौकशी समितीला इतक्या सगळ्या लोकांमध्ये डॉक्टर देवकाते, प्रवीण देवकाते हेच दोषी आढळलेले आहेत. त्यांना त्यांनी निलंबित केलेलं आहे. प्रवीण देवकातेंचा दावा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे होते डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या आदेशानं जे काम करत होते, ज्यांनी सर्वाधिक काळ त्याच्यावरती उपचार केले ते डॉक्टर उमरजकर आहेत, त्यांच्यावर कुठली कारवाई झालेली नाही. यांच्या आधी डॉक्टर गोसावी होते, त्यांच्यावर कुठली कारवाई झालेली नाही. देवकातेंना केवळ बळीचा बकरा बनवलं जातंय असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांचा दावा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंबीयही या सगळ्या प्रकरणामुळे त्रासले गेलेले आहेत, तेही सफर होत आहेत. नेहमीच जसं व्यवस्थेमध्ये घडतं, मोठा मासा जो आहे तो छोट्या माशाला गिळतो, तशाच पद्धतीनं प्रवीण देवकातेंचा बळी देण्यात आलाय का? वैद्यकीय विभाग जो आहे तो प्रवीण देवकातेंचा बळी देऊन हे सगळं प्रकरण जे आहे ते रफादफा करायचा प्रयत्न करतोय का? डॉक्टर संजीव ठाकूर यांना मॅटच्या कोर्टानं हटवण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याला तिथं ठेवायचा आग्रह कुणाचा होता? हायकोर्टाचा दट्ट्या आल्यानंतर लगेचच 2 तासामध्ये त्यांना पदमुक्त केलं गेलं. निलंबन मात्र देवकातेंचं झालं. मग ठाकूरांवर याच्यानंतर आणखी काय कारवाई होणार? त्यांची डॉक्टरीची सनद रद्द होणार का? त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची परवानगी वैद्यकीय विभाग देणार का? असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे प्रवीण देवकाते थेट विचारू शकले नाही. मात्र न्यूज 18 लोकमत हे प्रश्न उपस्थित करते, ज्यांचा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल होता, जो देवकाते यांनी स्पष्ट केला आहे. त्या संजीव ठाकूरांवरती नेमकी काय कारवाई होणार? केवळ पदमुक्ती हा दिखावा आहे, यानंतर फौजदारी कारवाई होणार का? त्यांची डॉक्टरीची सनद रद्द होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना उत्तर मिळालं पाहिजे. केवळ देवकातेंसारख्यांचा बळी देऊन हे प्रश्न सुटणारे नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.